तळ्याचं पिचिंग की केवळ ढिसाळपणा. तुम्ही पाहताय आतकरगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत मध्ये असलेला एक तळा आणि त्यावर सुरू असलेले पिचिंगचं काम. जे काम गेल्या पावसाळ्याच्या आधी सुरू झालं. पावसाळा आला म्हणून काम थांबवण्यात आलं. पावसाळ्यात केलेलं अर्धवट काम पूर्णपणे वाहून गेलं. त्यानंतर आता वर्ष होईल, पुन्हा पावसाळा येईल, पण ठेकेदार मात्र गायब. सरकारकडून निधी आला, पण कामात प्रामाणिकपणा दिसतोय का? या दगडांना पिचिंग म्हणावं का? स्ट्रक्चर नाही, कम्पॅक्शन नाही आणि थर तर विचारू नका. या दगडांमध्ये पाणी रोखू शकतो का? हे काम पाहता महिनाभरात हे दगड खाली गेले. पावसाळ्यात तळ्याला काही फायदा होणार नाही. शेतात पाणी येईल का हे तर नंतरच, आधी हे टिकेल का ते सांगा. गावकऱ्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की काम टिकवायचं नसेल तर तो केवळ खर्च आहे. पिचिंग करताना दगड ठराविक मापाचे थर लावून, कम्पॅक्ट भरून, पट्टी भरून बसवले जातात, पण इथे असे काहीच झालेले नाही. प्रश्न असा आहे की काम मंजूर कोणी केले, कंत्राटदार कोण, गुणवत्तेचे परीक्षण कोण करते आणि हे सगळे ढासळल्यावर जबाबदारी कोण घेणार? प्रश्न विचारायची वेळ आली आहे. हे केवळ दगड नाहीत, ही आपल्या पाण्याची शाश्वतता आहे. काम उत्तम झालं तर पिढ्यानपिढ्या फायदा, पण काम फसून केलं तर पुढच्या वर्षी पुन्हा तुटलेले बघणार. हे काम बंदिस्त होण्याआधीच प्रश्न विचारायला उघड व्हा. ही केवळ दगडांची नव्हे तर भविष्यातल्या पाण्याची लढाई आहे. आता वेळ आहे प्रश्न विचारायची आणि उत्तर मागायची. कामात वापरण्यात आलेले दगड उघड्या पद्धतीने टाकले गेले असून कोणत्याही थरावर रचना किंवा कम्पॅक्शन होताना दिसत नाही. यामुळे पावसाळ्यात पाणी गळती, मातीचे सरकणे आणि पिचिंग वाहून जाण्याचा धोका वाढतोय, अशी ग्रामस्थांची चिंता आहे. ग्रामस्थांचे म्हणणं असेही आहे, सरकार लाखोंचा निधी खर्च करते, पण कामाचा दर्जा पाहिला तर काही महिन्यातच हे पुन्हा ढासलेलंच काय, ढासळलेले तुम्हाला दिसतंय. याला जबाबदार कोण? या कामाचे कंत्राट कोणत्या एजन्सीकडे आहे याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. तसेच कामावर कोणतीही गुणवत्ता तपासणी करणारी यंत्रणा सुद्धा दिसून येत नाही. प्रश्न असा आहे की या कामासाठी किती निधी खर्च होतोय, कामाचा दर्जा तपासण्यासाठी कोण अधिकारी जबाबदार आहेत, हे काम पूर्ण झाल्यानंतर याची गॅरंटी किती वर्षाची आहे? लोकांची मागणी अशी आहे की या पिचिंग कामाची तातडीने चौकशी करून गुणवत्ता सुधारावी, अन्यथा निधीचा अपव्यय होऊन पुन्हा पाण्याचा प्रश्न गंभीर होईल, अशी मागणी आहे. पिचिंगच्या नावाखाली तळावात खोदकाम करून गणपती विसर्जनासाठी धोका निर्माण, हे पूर्णपणे बेजबाबदारपणाचे कृत्य आहे. याला जबाबदार आपल्या मते तरी संबंधित ठेकेदार. ज्या ठेकेदाराला पिचिंगचे काम सोपवण्यात आले आहे त्याने कामाच्या आराखड्याचे उल्लंघन केले आहे आणि लोकांच्या सुरक्षतेची काळजी घेतली नाही, तर तो थेट जबाबदार. खोदकाम करताना विसर्जनाच्या दृष्टीने धोका निर्माण होईल हे त्याला समजायला हवे होते. तसेच या कामावर देखरेख करणारे अधिकारी, तसेच स्थानिक प्रशासन म्हणजेच स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणारा त्यांनी कामाच्या सुरुवातीला आणि दरम्यान योग्य नियोजन आणि समन्वय का ठेवला नाही? लोकांच्या धार्मिक भावना आणि सुरक्षिततेची काळजी घेणे त्यांची जबाबदारी आहे. जलसंपदा विभाग, जर हा तलाव त्यांच्या अखत्यारीत येत असेल तर त्यांनी या कामासाठी परवानगी देताना विसर्जनाच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना दिल्या का नाहीत? तसेच पर्यावरण विभाग, खोदकामामुळे तळावाच्या परिसरातील पर्यावरणावर काय परिणाम होणार आहे याची तपासणी आणि परवानगी पर्यावरण विभागाने का दिली नाही? त्यांनी विसर्जनाच्या वेळी होणाऱ्या संभाव्य धोक्याकडे दुर्लक्ष का केले? या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. मेन कामाचा मूळ आराखडा कसा पाहिजे, पिचिंगच्या कामाचा मंजूर आराखडा काय होता, त्यात खोदकामाचा आणि विसर्जन मार्गाचा उल्लेख होता का? जर नसेल तर ठेकेदाराने स्वतःहून खोदकाम का केले? ठेकेदाराची निवड कोणत्या निकषावर झाली? करारात सुरक्षते संबंधित आणि धार्मिक भावनांचा आदर करण्यासंबंधित काय नियम होते? कामाच्या दरम्यान अधिकाऱ्यांनी किती वेळा पाहणी केली आणि त्यांचे अहवाल काय सांगतात? त्यांनी या धोकादायक खोदकामावर आक्षेप का घेतला नाही? या कामासाठी कोणत्या विभागाची
परवानगी घेण्यात आली? परवानगी देताना विसर्जनाच्या दृष्टीने विचार केला होता का? या निष्काळजीपणासाठी आणि लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, निष्काळजीपणामुळे धोका निर्माण करणे आणि धार्मिक भावना दुखावणे यासारख्या कर्माखाली गुन्हा दाखल होऊ शकतो. माझी आमदार साहेबांना हात जोडून विनंती आहे, त्यांनी स्वतःहून या कामामध्ये पुन्हा लक्ष देऊन ते काम पूर्ण करून घ्यावे.